ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांनी देखील मोलाची भूमिका बजावली आहे. सामन्याला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती कोण होते हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती उमेश कोळेकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. मिरजेचा हा खेळाडू आहेत उमेश कोळेकर. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि देशाची सेवा करतायत आणि ते आज क्रिकेटची देखील सेवा करताना पाहायला मिळतील. आपल्या संघासाठी एक विकेट टेकरची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतील. परंतु त्यांच्या विरोधात कोण आहे? अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला षटकार किंग म्हणून ओळखलं जातं, शिवशक्ती स्पोर्ट्स करमाळाची 2016 ची स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली होती असा पंढरपूरचा बाहुबली नितीन मेढा पहिला चेंडूवरती केला वार. चेंडू सरस सीमारेषा पार आलाय. शानदार चौकार. 4 धावा. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती नितीन मेढा पंढरपूरचा बाहुबली आणि बाहुबली इथं नक्कीच आपल्या बाहुबली खेळाचं प्रदर्शन करायला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार घेतलाय. षटकारांचा बेदात बादशाह. ओहो नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे मात्र लेग बाईचा इथे मात्र पंचांचा इशारा. त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल 5 वरती विराजमान होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर इथे मात्र सुरुवात झाली आणि आमचे इचलकरंजीचे मित्र गोष्टी समाजाचा एक सर्वोत्तम खेळाडू योगेश यांचं देखील आगमन झालं आणि रोबोट किंग रोबोट फटक्यांसाठी ओळखला जाणारा सबका वाली नंदुमाळी यांचं देखील आगमन झालंय. ओहो इथे मात्र जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय आणि तोपर्यंत एकेरी धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु इथे जर पाहायला गेलं तर सावधता दाखवली. 6 षटकांचा सामना आहे आणि इथे मात्र नितीन मेढा सांगतायत रिलॅक्स मोड मध्ये आपण बॅटिंग करूया. इथे आपल्या हातामध्ये 36 चेंडू आहेत. काही करून चालणार नाहीये इथे. सात धावा फलकावरती लागलेत. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला खेळलाय आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावेंसाठी जबरदस्त फटका. गुणवत्ता पूर्ण फटका खेळलाय. 6 धावेंसाठी हा फटका आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 वरती विराजमान झालाय. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली. आक्रमकता आणि सावधता दोन्हींचं मिश्रण इथे मात्र या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. गुणवत्तापूर्ण बॅटिंग इथे मात्र केली आहे.
ओहो फटका इथे जर पाहायला गेला तर चांगला खेळ आहे परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय धावा रोखल्या गेल्या आणि त्याचबरोबर इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत 13 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात मिळाली पंढरपूर संघाला आणि इथे जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा म्हणजेच ऍव्हरेज गोलंदाजी डीजे सनी या नावाने देखील ओळखले जाते या खेळाडूला पहिल्या षटकामध्ये 13 आलेत फाईच आहे उर्वरित 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील नक्कीच बिगिट खेळ आहे षटकाराच्या बादशाने इथे मात्र आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे नितीन बेडाच्या बॅट मधून शानदार षटकारी चौकार स्लॉट मध्ये आलेला चेंडू आणि या स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला प्लॉट मध्ये तब्दील केलं 4 धावेसाठी इथे मात्र फटका ओहो नक्कीच या चेंडूवरती संघर्ष करायला भाग पडले या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर पॉइंटला भेदायचं होतं परंतु फटका इथे मात्र केला गेला नाहीये बॅट नाही बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते खूप वेळानंतर इथे मात्र एक टिंब चेंडू एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय डॉट चेंडू आलाय ओहो स्लॉट मध्ये असाच प्रकारे जर चेंडू टाकले तर धावांची गती वाढणार या चंका नाहीये जबरदस्त फटका डीप फॉरवर्ड मिड विकेटला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर 4 धावेने धावसंख्येचं टोटल तब्बल 21 वरती विराजमान झालाय 21 धावा 9 चेंडू मध्ये 21 धावा चांगली बॅटिंग चांगला स्टार्ट मिळालाय फुल टॉस आहे फुल टॉस वरती आक्रमण या आधी फुलर लेनचा आणि त्यानंतर आता मात्र फुल टॉसचा वापर थँक्यू डीजे इथे मात्र चौकार आणि षटकारावरतीच गाणी लावायची आहेत इथे जर पाहायला गेलं तर फुलटॉस चेंडूचा इथे जर पाहायला गेलं तर कामयाचा भोगावा लागला नाहीये गोलंदाजाला कारण का या चेंडूवरती फक्त एकेरी धाव आली फक्त दिशा दिली गेली चेंडूला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र वेगाने बीट केलाय थोडीशी उंची देखील कमी पाहायला मिळाली आणि म्हणूनच थोडीशी बीट झाली फलंदाज धीरज कोळी डीके या नावाने देखील ओळखलं जाते या खेळाडूला ओहो फटका जबरदस्त आहे टायमिंग प्रॉपर केला आणि त्यानंतर इथे मात्र पॉवर प्लेचा वापर इथे मात्र चौकारासाठी केला आहे धावा पहिल्या षटकामध्ये किती तर 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये किती तर 13 धावा आणि पहिल्या 2 षटकामध्ये 13च्या सरासरीने इथे मात्र 26 धावा आल्या आहेत पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय म्हणजेच का आता फिल्डिंग मध्ये थोडस जर पाहायला गेलं तर सजावट केली जाईल फिल्डिंगचं क्षेत्र आहे ते थोडस जे आहे ते कक्षा रुंदावताना आपल्याला पाहायला मिळतील परंतु इथे जर पाहायला गेलं तर गॅप देखील मोठा भेटणार आहे परंतु हा गॅप फक्त भेदायचा आहे कशा प्रकारे भेदला जाईल हा गॅप देखील पाहावंच लागेल इथे मात्र तो गॅप इथे मात्र कशा प्रकारे इथे मात्र भेदला जाईल हे देखील पाहण्याजोगं असेल परंतु सध्याच्या घडीला गोलंदाज देखील तितकेच तरबेज आहेत सोहेल मुजावर नक्कीच मिरजचा एक सुपरस्टार म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहे या खेळाडूने देखील खूप साऱ्या मॅच मध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली खूप साऱ्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 7 धावा देखील रोखल्यात या खेळाडूने असा हा गोलंदाज आहे चांगला गोलंदाज आहे पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सोहेल मुजावर
दर्जेदार गोलंदाज आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका हे देखील पार पाडत असतात. कुस्ती समाज स्पर्धा असू द्या किंवा जर पाहायला गेलं तर इचलकरंजी स्पर्धा यामध्ये सातत्याने पंचांची भूमिका पार पडत असतात. सोहेल मुजावर आपण त्यांनाच इथे मात्र स्क्रीनवरती पाहतोय. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला होता सोहेलने. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र कार्पेटच्या साह्याने फटका केला आणि त्यानंतर स्ट्राईक इथे मात्र रोटेट केली आहे नितीन मेढा याने. फटका तर चांगला केला आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक असल्या कारणामुळे इथे मात्र एकच धाव संघाच्या खात्यामध्ये. सोहेल मुजावर नक्कीच एक चांगली गोलंदाज आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र धीरज कोळी डीके स्ट्राईक वरती. ओहो दूरवरून फटका केलाय परंतु हा फटका इतका ताकदीवरती आहे की बाउंड्री लाईन भेदण्यामध्ये सक्सेसफुल आलाय. या फटक्याला 6 धावांसाठी हा फटका जबरदस्त वार. गेलं तर धाव संख्या 33 वरती विराजमान झाले. 33 धावा फलकावरती. नक्कीच इथे जर पाहायला गेला तर मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. स्वतः सोहेल मुजावर आले आणि चेल टिपला आणि पहिली विकेट सोहेल मुजावर याच्या नावावरती. जी साजेदारी ब्रेक करायची होती ब्रेक केली. संजय भोगडे सर यांचं देखील आगमन झाले. बघायच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ त्यांनी देखील केला होता. रिव्हर्सचा फटका प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु इथे मात्र क्षेत्र थोडस जवळ आहे आणि म्हणूनच इथे मात्र खाली क्षेत्रामध्ये मार केला. चेंडूला सीमा पार केला. षटकार आला. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आक्रमकता दाखवली. 6 धावेसाठी जबरदस्त फटका केला सोहेल मुजावरच्या विरोधात. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडस दूरवरून फटका अवे फ्रॉम द बॉडी परंतु फटका एवढा ताकदीवरचा होता की इथे मात्र कव्हर्सला भेदला गेला आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलं. इथे जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू टाकला. एक खराब चेंडू आणि त्याच खराब चेंडूवरती इथे मात्र आक्रमकता दाखवली फलंदाजाने. ओहो इथे मात्र ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालाय. जबरदस्त फटका आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. चांगला फटका इथे मात्र तंतुशुद्ध बॅटिंग इथे मात्र केली जाते. संयमाची बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते आणि याच बरोबरीने 3 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये बनवले गेले तब्बल 44 धावा. या षटकामध्ये आल्या आहेत 18 धावा. नक्कीच थोडस महागडे षटक पाहायला मिळालं. सोहेल मुजावर एक विकेट टेकर गोलंदाज विकेट घेतली खरी परंतु धावा या देखील बहाल केल्या आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 44 धावा फलकावरती. पुन्हा एकदा या खेळाडूला कंटिन्यू केलंय
या आधीचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं आणि म्हणूनच संघ सहकार्याने आपल्या प्रमुख गोलंदाजाकडे धावा घेतलाय. सोहेल मुजावर थोडंसं अपयशी ठरले. त्यांच्या विरोधात धावा आल्या खऱ्या, विकेट जरूर मिळवली गेली, परंतु तरी देखील त्यांच्या विरोधात धावा आल्या आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल 44 वरती विराजमान झालं पहिल्या 3 षटकामध्ये. रिवर्सचा फटका ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण सोहेल मुजावर, थोडीशी चूक करताना पाहायला मिळाले. चूक सुधारली आणि त्यानंतर चेंडूला कलेक्ट केला आणि फेकी करतील तोपर्यंत इथे एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली प्रवीण वाघमारेने. 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा तिच्या बॅट मधून आल्यात. तर दुसऱ्या बाजूला नितीन मेढा 8 चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळत आहेत. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक देखील या पंढरपूरच्या सुपरस्टारच्या नावावरती. तब्बल 27 चेंडूमध्ये 72 धावा, त्यामध्ये 7 षटकार 4 चौकार देखील पाहायला मिळाले होते नितीन मेढाच्या बॅट मधून. षटकारांचा बादशाह आणि अर्धषटकारांचा देखील बादशाह आहे नितीन मेढा. ओहो, नक्की चांगला चेंडू, या चेंडूला खोदून काढलाय, फटका तर खेळलाय. त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्येचं टोटल इथे मात्र विराजमान झालाय 46 वरती. नक्कीच येणारे ते तब्बल 14 चेंडू जे आहेत, 16 चेंडू जे आहेत ते महत्वाचे असणार आहेत. ओहो, बिगिट केलाय, फटका जबरदस्त केलाय, मनगटाचा वापर केला आणि त्यानंतर फोर्स करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला भेदून दिलाय. 6 धावांसाठी जबरदस्त फटका. संघाच्या खात्यामध्ये ओहो, नक्कीच हा चेंडू जबरदस्त होता. हा चेंडू जर पाहायला गेला तर फलंदाजाच्या काळजावरती वार करणारा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणजेच ब्लॉक होलचा चेंडूचा वापर केला गेला आणि त्यानंतर इथे एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. थोडस लेझी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, थोडसा फलंदाजाने या चेंडूला ब्लॉक केला आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धावेवरती समाधान मानावं लागले. 53 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. ओहो, या चेंडूवरती दांडी गोल सक्सेसफुल. नितीन मेढा बॅक टू द पेव्हलियन. बडी मछली जान में नक्कीच नितीन मेढांची विकेट आली आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर अपोजिट संघ म्हणजे पंढरपूर संघाला इथे मात्र रोखण्यासाठी आता मात्र मिरज संघ नक्कीच एक जाळं विणेल यात शंका नाहीये. बॅटिंग साठी आता मात्र सौरभ बारले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंढरपूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा अजून एक षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये पाहायचा. इथे मात्र एक षटकार किंग गेलाय, दुसरा मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितीन मेढा बॅक टू द पेव्हलियन गेले आणि म्हणूनच इथे मात्र संधी मिळाली ती म्हणजेच सौरभ बारलेला. पाहायचा या संधीचं सण कशा प्रकारे केलं जाईल. या स्लॉगरच्या षटकामध्ये बादशाहची बादशाहगिरी पाहायला मिळेल का की मिरज संघ इथे मात्र कमबॅक करेल. या सर्वांची उत्तर या स्पर्धेच्या माध्यमातून लपलेली आहेत. आणि याच बरोबर इथे जर पाहायला गेला तर प्राऊड ऑफ जयसिंगपूर ज्या खेळाडूवरती नाच करतात, ज्या खेळाडूने जयसिंगपूरचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती अजरामर केलं असा संदीप मकवाना यांचं देखील आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्या होईला काय हरकत नाहीये आपल्या या सुपरस्टारासाठी. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक बादशाहगिरी सिद्ध करणारा खेळाडू, सातत्याने कोकणामध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून देखील सातत्याने बोलवलं जाणार हे नाव आहे. ओहो, इथे जर पाहायला गेला तर गती परिवर्तन आणि त्यानंतर टप्पा थोडासा खाली राहिलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती सत्व परीक्षा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 53 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू मला वाटतं निर्धाव आलाय, डॉट चेंडू आलाय आणि त्याचबरोबर इथे 4थ्या षटकाची सांगता झाली. 4 षटकाची सांगता आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचं टोटल 53 वरती विराजमान. 53 धावा फलकावरती लागले आहेत.
उर्वरित 2 षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये पाहायचं किती धावा, या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. आणि याचबरोबर आमचे परम मित्र आणि क्रिकेट मधील एक सर्वोत्तम खेळाडू साहिल मोमीन मॅन फ्रॉम कुरुंदवाड यांचं देखील आगमन झालं. एक जर पाहायला गेलं तर पेशाने एक शिक्षक देखील आहेत, टीचर आहेत, कित्येक जणांचे गुरु आहेत आणि आज त्यांचा देखील खेळ आपण पाहणार आहोतच. गोलंदाजीसाठी पहिलं षटक ज्या खेळाडूने हाताळलं होतं उमेश कोळेकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. प्रमुख गोलंदाज आहेत, इथे सोयीला थांबवलं गेलं कारण का त्याच्या विरोधात धावा आल्या होत्या. ओहो बिगिट केला इथे तर फटका खेळलाय, जबरदस्त फटका, परंतु या फटक्यावरती तितकीशी ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि म्हणूनच इथे स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि त्यामुळे इथे एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावसंख्या 54 धावा या धावफलकावरती लागलेत. नक्कीच मिरज संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा घेतला निर्णय, म्हणजे चेसिंग पसंती केली आहे आणि या मैदानावरती सातत्याने चेसिंग होताना पाहायला मिळाले आणि म्हणूनच मिरज संघाने चेसिंगचा निर्णय घेतलाय. ओहो नक्कीच चांगला वेगात चेंडू टाकलाय उमेश कोळेकर याने आणि त्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 55 धावा या देखील पाहायला मिळतात. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. उमेश कोळेकर आपण त्यांना देखील गोलंदाजीसाठी पाहतोय, तर स्ट्राईक वरती प्रवीण वाघमारे 7 चेंडूमध्ये 20 धावांवरती खेळतोय. ओहो इथे जर पाहायला गेला तर नक्कीच हुक केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय, 6 धावांसाठी फटका. खराब चेंडूचा इथे मात्र खरपूस समाचार. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका खेळला आणि त्यानंतर 6 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी आणि या 6 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 61 धावा या धावफलकावरती लागलेत. थोडस पंचांकडे जो डाऊट होता तो क्लिअर केला गेला. नक्कीच एक सर्वोत्तम पंच या स्पर्धेसाठी लाभले शिवराजजी गजते सर आणि त्याचबरोबर तुषारजी भिसे सर. सांगली आणि जयसिंगपूरला बिलॉंग करणारे दोन्ही पंच आहेत. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका केला आणि त्यानंतर मगाशी षटकार आता चौकार, हा फक्त टायमिंग वाला चौकार, 4 धावेसाठी फटका. चार धावा आले आणि धावसंख्येचं टोटल विराजमान झालं तब्बल 65 वरती. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये अशाच प्रकारे हाणामारी होईल यात शंका नाहीये, कारण का दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर चांगले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये जर पाहायला गेलं तर दर्जेदार खेळाडू आहेत. एका बाजूला राजवीर स्पोर्ट्स पंढरपूर आपण त्या संघाला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला उमर स्पोर्ट्स मिरज संघ. दोन्ही मातबर संघ आहेत. शहरी विभागाची मॅच आहे. ग्रामीण विभागामध्ये आपल्याला जर्रीचा खेळ पाहायला मिळाला होता. ओहो फटका इथे मात्र जर पाहायला गेला तर जबरदस्त खेळ आहे. इथे फक्त टायमिंग केला आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. 6 धावेसाठी सीमा उल्लंघन झालं चेंडूचं आणि 6 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाल्या. तर धावा फलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. प्रवीण वाघमारे 10 चेंडूमध्ये 36 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. अजून एक खेळाडू जो अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलाय. ओहो फटका अप्रतिम, आवडलाय का फटका तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये.
इथे जर पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर उडवलं आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला 6 धावेसाठी जबरदस्त फटका. 5 षटकांची सांगता होती. 5 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 77 धावा. या षटकामध्ये तब्बल 24 धावा इथे मात्र खर्ची केल्यात कोलेकर याने. उमेश कोलेकर यांच्या विरोधात हल्ले बोल केले गेले. स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा इथे मात्र रोकडं गरजेचं होतं, परंतु धावांची लयलूट केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. अजून एक खेळाडू इथे मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय, तो म्हणजेच प्रवीण वाघमारे, जो अजून एक खेळाडू अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा तिच्या बॅट मधून आलेत. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. अभ्यास जरूर केला होता नितीन मेढाचा, परंतु पेपर जरूर आला इथे मात्र प्रवीण वाघमारेचा. इथे मात्र हा पेपर थोडासा अवघड गेलाय मिरजकरांना, कारण का प्रवीण वाघमारे काय बॅटिंग केली. 11 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा तिच्या बॅट मधून आलेत. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र जबरदस्त टाकलाय, वेगाने बीट केला आणि त्यानंतर रनआउटची संधी. पंचांचं बोर्ड आकाशाला. ओईट आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. सौरभ इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. सौरभ बर्ले बॅक टू द पेव्हिलियन जाताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग साठी आता मात्र अभिजित लखेरा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, कारण का नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी झाली आणि त्यानंतर बर्ले हे बाद झाले आणि अभिजितने त्यांची जागा घेतली. इथे मात्र वेगाने पुन्हा एकदा बीट केलाय. जबरदस्त चेंडू टाकला जातोय. इथे मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज अजय. अजय गोलंदाजीसाठी आले. शेवटचं षटक त्यांच्यासाठी राखून ठेवलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. अजय बैलपट्टर हे गोलंदाज आहेत. शेवटचं षटक हातात आहेत आणि पहिले 2 चेंडू त्यांनी फलंदाजांना सत्व परीक्षा घ्यायला भाग पाडली. ओहो, वेगात चेंडू टाकलाय गोलंदाजाने. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलंय आणि पहिले 3 चेंडू जबरदस्त टाकले आणि या मॅच मध्ये इथे मिरज संघाने कमबॅक केलाय. नक्कीच चांगली इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. अशी गोलंदाजी कुठेतरी मधल्या षटकामध्ये म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये होणं गरजेचं होतं, परंतु तशी झाली नाहीये. देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं जातं, परंतु उशीर जरी झाला असेल तरी अजून वेळ गेलेली नाहीये. ओहो, फटका फसला. चेंडू हवेत आहे. इथे मात्र अर्धशतक पूर्ण होणार नाही का? होईल असं वाटतंय, कारण का इथे मात्र संधी दिली आहे. इथे यष्टी रक्षकाने चूक केली आणि त्यानंतर इथे झेल सोडला. धरणी मातेला दान दिला. देवाने कुठेतरी जोळी भरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जोळी रिकामी पाहायला मिळाली. याचं कारण म्हणजे जोळी कुठेतरी फाटली होती आणि त्यानंतर इथे मात्र झेल सोडला गेला. झेल सोडला आणि त्यानंतर इथे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. संधी सोडली आणि त्यानंतर झेल देखील सोडला. आज झेल या स्पर्धेमध्ये आपल्याला पराभवाचं कारण देखील ठरू शकतो, कारण का इथे जर पाहायला गेलं तर प्रवीण वाघमारे 14 मध्ये 44 धावांवरती घेत आहेत. माइंडसेट यांचा आहे आणि तो माइंडसेट कुठेतरी आपल्यावरती भारी देखील पडू शकतो. कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. ओहो, परंतु इथे जर पाहायला गेला तर गोलंदाज अजय सांगतायत की इथे मात्र आव्हान किती मोठं असलं तरी त्या आव्हानांना रोखण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. आव्हान वादळ कितीही मोठं असू द्या, परंतु त्या वादळांना
रोखण्याची ताकद माझ्या गोलंदाजीमध्ये आहे. नक्कीच ती ताकद दाखवली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 चेंडू जबरदस्त टाकलेत. अजय बैलपट्टर अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 2 धावा खर्ची केलेत. या चेंडूवरती फटका तर खेळलाय आणि त्यानंतर इथे निपला प्रोटेक्शन दिलं गेलं. तोपर्यंत एकेरी धावीला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर एकच धाव आले शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव आणि याच बरोबरीने पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्ट झालाय. धावसंख्येचं टोटल झालंय आतापर्यंत 80 धावा. 81 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र मिरज संघाच्या समोर आहे. मगाच्या मॅच मध्ये 84 होत्या. 80 धावा इथे मात्र बनवलेत. 81 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे या 81 धावांचा पाठलाग केला 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मिरज संघाच्या माध्यमातून. मिरज संघाकडे देखील जर पाहायला गेलं तर सुपरस्टार आहेत ते म्हणजेच इंजमाम नायकवडी. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू. त्यांच्यावरती नजर असतील चेसिंग करताना त्यांचा खेळ कशा प्रकारे होतोय याच्यावरती नजर असतील. परंतु अपोजिट संघ पंढरपूर संघ हा देखील त्यांचा अभ्यास जरूर करताना पाहायला मिळेल. पाहायचं कशा प्रकारे शरीर नंतर रचली जातील कशा प्रकारे या स्पर्धेमध्ये जे आहे ती चाली रचल्या जातील आणि अपोजिट संघाला चेकमेट केलं जाईल. परंतु यानंतर होणारी मॅच कोणाबरोबर आहे. यानंतर होणारी मॅच KR शेट्टी किंग बेळगावचा संघ ज्यामध्ये आपल्याला संतोष सोळगे पाटील रब्बानी सारखे सुपरस्टार ज्याने टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य केले असे खेळाडू आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतील सिद्धी अॅग्रोटेक इचलकरंजी ज्यामध्ये जावेद संधी सारखा एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळेल. ज्यामध्ये आपल्याला शिवाजी पाडाळकर सारखा एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळेल. ज्यामध्ये नंदू माळी सारखा एक सुपरस्टार पाहायला मिळेल. सुपरस्टारांनी भरलेला संघ पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ दर्जेदार आहेत. यानंतरची लढत प्रेक्षकांसाठी एक प्रेक्षणीय लढत आहे. आणि याचबरोबर रोहित डोंगरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लागले आणि त्यामुळे आपण त्यांचा देखील यथोचित सत्कार करतोय. रोहित सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला स्पीड करायचं आहे. पंढरपूर संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे आणि मिरज संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जी आहे ती दाखल करायची आहे. नक्कीच थोडीशी विश्रांती घेतो आणि जातो डीजेच्या एका सुमधुर संगीताकडे जिथे आपल्या सुमधुर गाण्याने मोर्या ऑडिओने प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलंय.
इथे शहरी गटातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची मॅच आहे. नक्कीच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मिरजचे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात ते म्हणजे पंढरपूरचे खेळाडू. राजवीर स्पोर्ट्स पंढरपूर त्यांच्या विरोधात उमर स्पोर्ट्स मिरज हे दोन मातोबर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल मिरज संघाच्या बाजूने लागला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवात इथे मात्र चांगली झाली, परंतु त्यानंतर थोडीशी पाळी अडकळली होती, परंतु शेवट इथे मात्र जर पाहायला गेलं तर गोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तब्बल 80 धावा या स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या. 81 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला मिळत आहेत ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक लगावलं तोच अपकमिंग सुपरस्टार रोहित सूर्यवंशी, मॅन फ्रॉम मिरज. 20 चेंडू मध्ये तब्बल 52 धावांची खेळी करणारा खेळाडू आज स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. रोहित सूर्यवंशी याच्यावरती देखील नजरा आता मात्र खेळताना पाहायला मिळतील. पाहायचंय कशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये तो नव्या आव्हानाला, नव्या चॅलेंजला इथे मात्र सामोरं जातोय. आणि रोहित सूर्यवंशीच्या साथीने इथे मात्र कोण आहेत? आकिब पीरजादे. अजून एक जर पाहायला गेलं तर मिरजेच्या पाठीचा कणा म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तोच आकिब पीरजादे. स्ट्राइक वरती आपण त्यांना देखील पाहतोय. मिरजेच्या फलंदाजीचा कणा म्हणून आकिब मिरजादे यांना देखील ओळखलं जात आहे. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती. बॉलर नेम प्रवीण वाघमारे याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने धाव इथे मात्र रोखली. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती थोडस लेझी फटका पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगची सुरुवात ही चौकाराने झाली होती. नितीन मेडाने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाची सुरुवात ही निर्धाव चेंडूने झाली. नक्कीच सुरुवात जरी निर्धाव चेंडूने झाली असेल तरी इथे मात्र मॅच आपल्याला इथे मात्र फिनिश करायचे आहे आणि याच उद्देशाने इथे मात्र माइंडसेट असेल. ओहो, नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. युवा खेळाडू, युवा टॅलेंट प्रवीण वाघमारे पहिले 2 चेंडू डॉट चाकलेत. या गोलंदाजाने सुरुवात पॉवर प्लेच्या षटकाची जबरदस्त केली. प्रवीण वाघमारेने पहिले 2 चेंडू निर्धाव आणि ते 2 चेंडू कोणाच्या विरोधात निर्धाव आले? मिरजेचा फलंदाजीचा कणा आणि तो कणा कुठेतरी मोडण्याचा प्रयत्न केलाय. ओहो, फटका फसलाय आणि इथे जर पाहायला गेला तर ओहो थोडस स्लिप झाले आणि त्यानंतर इथे मात्र एक संधी गमावली आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार देखील आला. एक साधा सरळ सोपा चेल सोडला आणि एक संधी दिली इथे मात्र फलंदाज आकिब पीरजादेला. या स्पर्धेमध्ये एक आपल्या फलंदाजी चुणूक दाखवण्याची एक संधी. ही संधी म्हणजे आपण अपोजिट संघाला दिलेली एक विजयाची संधी आहे. ही संधी म्हणजे आपण पायावरती मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. पाहायचं आहे या कुऱ्हाडाचे घाव आपल्याला सोसावे लागतील का? ओहो, नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं तर अचूक टप्पा आणि याच अचूक टप्प्यामध्ये जर पाहायला गेलं तर थोडस जर पाहायला गेलं तर फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडले जाते. चांगली गोलंदाजी. या आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर आला परंतु त्यामध्ये विकेट देखील होती, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चूक आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर धाव संख्येला जर पाहायला गेलं तर थोडासा आकार मिळालाय. 5 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करणं म्हणजे जबरदस्त गोलंदाजी.
हो हो नक्कीच हा टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती फटका केला. इथे जर पाहायला गेलं तर लाला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत आणि तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये रोहित सूर्यवंशी आतापर्यंत जर पाहायला गेलं तर संयम दाखवत आहेत. 80 धावांचा इथे मात्र लक्षाचा पाठला करायचा आहे आणि त्यासाठी इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्टार्ट चांगला द्यायचा आहे. इमारत मजबूत उभी करायची आहे तर इथे मात्र पाया मजबूत करणं देखील गरजेचं आहे. आणि इथे मात्र या चेंडूवरती जबरदस्त फटका. इथे जर पाहायला गेलं तर फटका अलगद खेळला परंतु या फटक्यामध्ये ताकद होती, टायमिंग होतं आणि म्हणूनच 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र षटकार आणि धावसंख्येला इथे दिलाय चांगल्या प्रकारे आकार. 6 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाची सांगता झाल्या. 12 धावा या धाव फलकावरती लागल्यात या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेत म्हणजे जिंकण्यासाठी इथून पुढे 30 चेंडूमध्ये 69 धावांची गरज आहे. 30 चेंडू 69 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. ते म्हणजेच मिरज संघाला. दोन्ही संघांची ताकद ही दोन्ही संघांना माहिती आहे कारण का कित्येक वेळेला हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये भिडताना पाहायला मिळालेत आणि म्हणूनच इथे मात्र हे द्वंद्व जरूर आपल्याला नक्कीच एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल. बॉलर नेम प्लीज. कौस्तुभ गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत. कौस्तुभ पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओहो पहिल्या चेंडूवरती इथे मात्र जर पाहायला गेला तर फटका खेळलाय समोरच्या दिशेने. इथे मात्र स्ट्रेट हिट पॉवरफुल दणदणीत शानदार षटकार. 6 धावा काय फटका खेळलाय. रोहित सूर्यवंशी या नावाची आपण चर्चा करत होतो. या स्पर्धेतील अर्धशतक टोकणारा फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये आणि तोच फॉर्म दाखवलाय या चेंडूवरती देखील. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर वेग दाखवण्याचा प्रयत्न केला. स्लॉट मध्ये चेंडू टाकला आणि त्यानंतर रोहितने बाकीचं काम जे आहे ते पूर्ण केलं. ती जबाबदारी पूर्ण केली रोहितने. षटकार खेचला आणि त्यानंतर संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार दिला. धावसंख्येचं टोटल विराट वरती जाऊन पोहोचली आहे म्हणजेच इथे मात्र 18 वरती जाऊन पोहोचली आहे. 18 धावा या धावफलकामध्ये लागल्यात. नक्कीच चांगली कामगिरी इथे मात्र सलामीच्या जोडीच्या माध्यमातून. एक जेल इथे मात्र जर पाहायला गेलं तर आकिब पीरजादेचा सोडला आणि त्यानंतर आकिबला दिलेली एक संधी त्याने देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा या खर्ची करायला भाग पाडलं. इथे गोलंदाजाला प्रवीण वाघमारेला चांगलं षटक हाताळलं होतं प्रवीणने. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती कौस्तुभचा समाचार घेतला. थोडस फलंदाजापासून दूर ठेवावे लागतील हे चेंडू जर आपल्याला या फटक्यांपासून जर वाचायचं असेल तर. ओहो फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे मात्र होता परंतु या चेंडूवरती रनआउटची संधी देखील होती. आज जर पाहायला गेलं तर आकिब पीरजादे नशीब घेऊन आले आहेत. जेल सोडतायत, रनआउटची संधी सुटते आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर 22 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. इथे एकूण 5 धावा ना सर? 5 धावा. ओके 5 धावा संघाच्या खात्यामध्ये असतील. 22/4 आणि या आपण काढलेले एक धाव एकूण 5 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत आणि या 5 धावांनी संघाचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 23 वरती विराजमान झाले. 23 धावा फलकावरती. आता मात्र स्ट्राईक वरती आपण आकिब पीरजादे देखील पाहतोय. नक्कीच लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच लेफ्ट आर्म फलंदाज एक घातक साबित राहिले आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा असतं मैदानावरती तेव्हा नक्कीच थोडस गोलंदाजाला आपली लाईन अँड लेन चेंज करावी लागते आणि तिथेच कुठेतरी
गोलंदाज चूक करतात, परंतु अचूकता दाखवावी लागेल गोलंदाजाला देखील. ओहो, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. समोरच्या दिशेने हा फटका केला, गोलंदाजा पोहोचून थोडस दूर फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचे टोटल आतापर्यंत 24. जे युवा खेळाडू आहेत, शाळेतली मुलं आहेत, त्यांनी थोडस वरती बसायचे आहेत. ओहो, या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे. आता मात्र नितीन मेढा चूक करणार नाही आहेत. आता मात्र जावं लागेल रोहित सूर्यवंशीला, माघारी परतावं लागेल. या स्पर्धेमध्ये ज्यांनी अर्धशतक ठोकलं होतं त्याच फलंदाजाला इथे मात्र लवकर माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार जरूर ठोकलास माझ्या विरोधात, परंतु तुला थांबवण्याची क्षमतामध्ये देखील क्षमता देखील माझ्यामध्ये आहे आणि ती क्षमता दाखवली गोलंदाजाने आणि पहिली विकेट अर्जित केली आपल्या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू उमेश कोळेकर, या संघाचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मिरज, एक दर्जेदार खेळाडू उमेश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये पाऊलं पडलेत. ही पाऊलं म्हणजेच वादळापूर्वीची शांतता, ही शांतता इथे मात्र भंग करण्यासाठी उमेश कोळेकर हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या वादळाला आता मात्र या मैदानावरती वादळ आणावं लागेल, धावांची लयलूट करावी लागेल, विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचावं लागेल, विजय साकारावा लागेल. सर्व काही जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्यासाठी इथे मात्र नक्कीच एक चांगला खेळ दाखवायचा आहे. चोवीस बनवले, 24 मध्ये अजून देखील 57 धावांची गरज आहे. 24 मध्ये 57 बनवायचे. ओहो, लोअर फुल टॉस आक्रमण करण्याचा प्रयत्न. ओहो, इथे कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रयत्न चांगला केला. संघ सहकार्यांची दाद मिळवली, शाबासकीची, कारण का सोपं नव्हतं हा झेल टिपणं, परंतु प्रयत्नांसाठी नक्की 100% गुण द्यावेच लागतील. जबरदस्त तिने मात्र प्रयत्न केला. संघासाठी धावा, किमती 3 धावा रोखल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा या धावफलकावरती लागलेत. ओहो, फटका इथे मात्र फक्त दिशा देणारा फटका, फटका फसला आणि याचबरोबर इथे मात्र नशीब देखील हारलंय. आता मात्र आकिब पीरजादेचं जावं लागतंय. आकिब पीरजादेला बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक विकेट आली आणि याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी फोडली. दोन्ही फलंदाजांना बॅक टू द पेव्हिलियन पाठवलं. आता या मिरजच्या संघाच्या माध्यमातून कमबॅक कोण करणार हे देखील पाहायचं आहे. मिरज संघाला जर कमबॅक करायचा असेल तर त्यांनी हुकमाचा एक्का पेश करणं गरजेचं आहे आणि मिरज संघाचा हुकमाचा एक्का मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने सांगली जिल्ह्यामध्ये अधिराज्य गाजवलं असा एक सुपरस्टार, मिरजेचा सुपरस्टार इंजमाम नायकवडी मैदानाच्या आतमध्ये. उमर स्पोर्ट्स मिरज संघाला जर विजयाच्या आशा कोणाच्या माध्यमातून पल्लवित केल्या जाऊ शकतात तर तो हा फलंदाज आहे, या संघाचा सुपरस्टार. या खेळाडूला कवटे महाकाळ येथील स्पर्धेमध्ये महाकाली चषकामध्ये पाहिलं होतं. तुफानी पारी या खेळाडूने केली होती. जबरदस्त असा खेळाडू आहे. या खेळाडूमध्ये ताकद आहे. ही मॅच आपल्या बाजूने फिरवण्याची. षटकारांचा बेदात बादशाह, 5 बॉलला 5 षटकार कित्येक वेळेला मारलेत या खेळाडूने आणि एक महाकाली चषकामध्ये देखील अशाच प्रकारे 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते या खेळाडूने.
मिरजेचा सुपरस्टार सध्याच्या घडीला इंजमाम नायकवडी नॉन स्ट्राईक एंड वरती साथीला कोण आहे उमेश कोलेकर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू सध्याच्या घडीला तोच खेळाडूला इथे मात्र नक्कीच एक चांगला खेळ एक चांगला क्लास दाखवावा लागेल आणि या जोडीला रोखण्यासाठी कोण आले तर पंढरपूरचा सुपरस्टार इथे सध्याच्या घडीला नितीन मेढा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय बेस्ट वर्सेस बेस्ट लढत अकुडप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर थोडासा दूरवरून फटका फसला आणि त्यानंतर इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं तोपर्यंत 2 धावा नितीन मेढा थोडस नाराज असतील आपल्या क्षेत्ररक्षकावरती एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून चूक झाली आणि त्यानंतर एकीने धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं चेंडूमध्ये तेवढीशी ताकद नव्हती चेंडूमध्ये तितकीशी जर पाहायला गेलं तर लाईन अँड लेन देखील नव्हती परंतु इथे मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर हा फटका रिव्हर्सचा खेळणं गरजेचं होतं थोडंसं वेट अँड वॉचचा फटका खेळणं गरजेचं होतं संयम दाखवणं गरजेचं होतं या चेंडूवरती हो नक्कीच धीम्या गतीचा चेंडू आणि याच धीम्या गतीच्या चेंडूवरती बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर कव्हरच्या दिशेने फटका केला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप भेदण्याचा प्रयत्न केला परंतु एकेरी धाव आली नितीन मेढा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे प्रदीर्घ काळाचा अनुभव कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि म्हणूनच इथे मात्र स्वतः जबाबदारी घेतली या 2 सुपरस्टारांना रोखण्याची थोडस जर पाहायला गेला तर नक्कीच या चेंडूचा फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे एक निर्धाव चेंडू आला नक्कीच एक रणनीती आहे की इथे जर वाचायचं असेल तर फलंदाजापासून दूर चेंडू ठेवणं गरजेचं आहे आणि इथे मात्र नितीन मेढाला देखील माहिती आहे की लेग साइडला हा फलंदाज हा खूप स्ट्रॉंग झोन मध्ये आढळताना पाहायला मिळालाय हो पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे जर पाहायला गेला तर खूपच बाहेरचा चेंडू आणि म्हणूनच पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले एक संधी होती विकेट किपरला रनआउटची परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये इंजमाम कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात थोडासा माइंडसेट त्यांचा हल्लाय परंतु तो माइंडसेट विजयाचा माइंडसेट कुठेतरी मनामध्ये रुजवावा लागेल पायांची मुवमेंट जरूर होते परंतु इथे मात्र ते फटके आत्मविश्वासाने पाहायला मिळत नाहीयेत परंतु या खेळाडूमध्ये नक्कीच जर आत्मविश्वास जरूर लवकर आला या खेळाडूने आत्मविश्वास जर लवकर कमवला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही मॅच लवकर संपवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे इंजमाम नायकवडी नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावरती घेताना पाहायला मिळतात परंतु सध्याच्या घडीला नितीन मेढा हे देखील कमी नाहीयेत ओहो या चेंडूवरती फटका फसलाय पॉइंटच्या दिशेने फटका केलाय परंतु इथे एकच धाव असेल कारण का या फटक्यामध्ये तितकीशी पॉवर नाही आहे पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न केला परंतु मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 30 धावा तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 20 मध्ये अजून देखील 51 बनवायचे आहेत चेंडू आणि रनांमधील ती जी पराभवाची दूरी आहे ती वाढत चालली आहे ती आपल्याला कमी करायची आहे तर त्यासाठी आता मात्र नक्कीच मोठे फटकेबाजीची गरज देखील आहे रिवर्सचा फटका वाह काय फटका आहे जबरदस्त फटका स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला प्लॉट मध्ये तब्दील कसं करायचं हे या खेळाडूला माहिती आहे उमेश कोलेकरच्या बॅट मधून हवाई सफर 6 धावेंसाठी जबरदस्त वार या 6 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 36 धावा या धावफलकावरती ओहो इथे जर पाहायला गेलं तर शफल झाले आणि त्यानंतर इथे हुक केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय अजून एक खणखणीत वार चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावा षटकारांची जडी इथे मात्र पाहायला मिळते आणि इथे जर पाहायला गेलं तर त्यांचे 12th मॅन आहेत आणि ते म्हणाले देखील होते उमेशला इथे जर एवढ्या लांब का पाठवलंय नक्कीच 12th मॅनला माहिती आहे आणि 12th मॅनचं नाव आहे ते म्हणजेच मकसूद यांनीच म्हटलं होतं की उमेशला कुठेतरी लवकर वरती प्रमोट करणं गरजेचं होतं आणि
त्यांचं प्रेडिक्शन कुठेतरी खरं होताना पाहायला मिळतं आहे. त्यांनी क्लास दाखवला इथे मात्र मकसूदचा नक्कीच कुठेतरी कानमंत्र ऐकला आहे संघ सहकार्याने. त्यानंतर उमेशला एक संधी दिली आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 42 धावा या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये 17 आल्या आहेत आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 42 वरती विराजमान झालंय. आता मात्र समीकरण जवळ येत चाललंय. 18 मध्ये 39 धावा. आव्हान इथून पुढे जर पाहायला गेलं तर सोपं होईल का की हे आव्हान कठीण होत जाईल हे देखील पाहावं लागेल. प्रल्हाद बॉलर ने आणि याचबरोबर कोल्हापुरी तडका षटकारांचा बादशाह नितीन माटुंगे यांचं देखील आगमन झालंय. नितीन माटुंगे सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच एक मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक षटकार किंग नितीन माटुंगे यांचं देखील आगमन झालंय. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. ब्लॉकचा वापर इथे मात्र चांगल्या प्रकारे केला आणि त्यानंतर चेंडूवरती इथे मात्र सहजरित्या फटका घेऊन काढलाय. देखील धावेसाठी जर पाहायला गेलं तर इजमाम नायकवडी शांत आहेत, संयमी आहेत, परंतु हा संयमाचा बाज जेव्हा फुटेल तेव्हा नक्कीच इथे मात्र धावांचा महापूर येईल या शंका नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला त्यांची जी कसर आहे, त्यांची जी उणीव आहे ती उमेश कोलेकर भरून काढतायत. 5 चेंडूमध्ये 16 धावा त्याच्या बॅट म्हणून देखील आल्यात. हो थोडस जर पाहायला गेला तर उजव्याशीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, एक चांगली गोलंदाजी आहे. याआधी नितीन मेडाला देखील आपण पाहिलं होतं अशा प्रकारे गोलंदाजी करताना. याआधी आपण मांगलीच्या श्रीतेजला देखील पाहिलं होतं अशा प्रकारे गोलंदाजी करताना. याआधी विजय पावलेना देखील पाहिलं होतं अशा प्रकारे लेन ठेवताना चांगली गोलंदाजी केली होती. आणि तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण अभिजित लाखेरेच्या माध्यमातून देखील पाहतोय. अभिजित लाखेरा सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होताना आपण त्यांना देखील पाहतोय. चेंज ऑफ पेस परिवर्तन, या परिवर्तनामध्ये टप्पा थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव ही जर पाहायला गेलं तर 22च्या स्वरूपामध्ये आली आहे. धावा येणं गरजेचं असणार आहे आणि त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असणार आहे आणि तेच केलंय. एक संधी मिळाली धाव चोरण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं. धावसंख्येचं टोटल उभारले आतापर्यंत 44 धावा फलकावरती लागलेत. अजून देखील 15 मध्ये 37 धावा या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. 15 मध्ये 37. ओहो नक्कीच दूरवरून फटका सजवला आणि त्यानंतर चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केली आणि धाव संख्येला इथे मात्र विराजमान केलं हिटमॅन वरती, म्हणजेच 45 वरती. 45 धावा फलकावरती लागलेत. 45 धावा फलकावरती लागलेत. अजून देखील 14 चेंडू आणि 14 मध्ये जर पाहायला गेलं तर 36 धावांची गरज. हा चेंडू एक्स्ट्रा धावांसाठी गणला गेला, म्हणजेच काय तर चेंडू तेवढेच आहेत, धाव एकेने कमी होणार आहे. म्हणजे 14 चेंडू आणि 35 धावांची गरज इथून पुढे जरूर पाहायला मिळेल. 14 मध्ये 35 यानंतरची होणारी मॅच नक्कीच एक दर्जेदार मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. उलटॉस आहे, एक गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट स्वीकारलं उमेश कोलेकरने. षटकार ठोकला. या मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा षटकार, नक्कीच गरज होती या षटकाराची आणि तो षटकार इथे मात्र उमेश कोलेकरच्या बॅट मधून आलाय. 6 धावेने संघाचा पूर्ण केलाय. 52 बनवलेत.
13 मध्ये 29 असून देखील बनवायचं आहे. जबाबदारी संपली नाहीये, जबाबदारी अशाच प्रकारे पार पाडायची आहे. इथे चूक केली आहे गोलंदाजाने आणि त्यानंतर त्या चुकीला माफी नाहीये. षटकार टोकला. 6 धावीने धावसंख्येचं टोटल 52 वरती विराजमान झालंय. नीरज संघ एक एक पाऊल विजयाच्या दिशेने टाकतोय. ओहो, फटका तर जबरदस्त केला. इथे मात्र कव्हर भेटण्याचा प्रयत्न डीपला. इथे मात्र प्रोटेक्शन. इथे जर पाहायला गेलं तर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत आणि जर पाहायला गेलं तर इथे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. की चांगले क्षेत्ररक्षक आहेत आपले, त्यांचे 12वे खेळाडू नाहीयेत म्हणून त्यांची नावं आपल्याला माहिती नाहीयेत. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालंय. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल 54 वरती विराजमान. आता मात्र 12 चेंडू आणि 27 ची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा प्रति षटकामध्ये. 13.5च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. पाहायचंय काय होतंय आणि काय बिघडतंय. चला स्पीडअप करायचंय, वेळ घालवायचा नाहीये. चला रोहित, वेळ घालवायचा नाहीये. चला स्पीडअप करायचं आहे. चार षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 54 धावा. अजून देखील 12 मध्ये 27 बनवायचे आहेत. इथून पुढे 13.5 ची सरासरी इथून पुढे राखायची आहे आणि विजय साकारायचा आहे. नक्कीच अडचणी आहेत परंतु या अडचणींना भेदतच इथे मात्र विजयाचा किनारा गाठावा लागेल. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, आयुष्यात अडचणी या मनामध्ये असतात. ज्या दिवशी मनावरती अधिराज्य गाजवाल त्या दिवशी तुम्ही विजयाचा मार्ग मोकळा कराल. विजयाचा मार्ग जर मोकळा करायचा असेल तर मनामध्ये जे प्रश्न आहेत ते थांबवावे लागतील. मनामध्ये जे विचारचक्र आहे ते थांबवावे लागतील. हो हो नक्कीच. हा चेंडू तर थोडस पाहायला गेला तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. थोडस जर पाहायला गेला तर खूपच बाहेर टाकला आणि त्यानंतर पंचांची दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर धाव मात्र अवांतर धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 55 वरती विराजमान झाल्या. नक्कीच प्रेक्षकांची दर्दी प्रेक्षकांची इथे मात्र वाढत चालली आहे. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू परंतु इथे मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर चेंडू निर्धाव आलाय. मगाच्या चेंडूची इथे मात्र भरपाई केली आहे. म्हणजेच गोलंदाजची रणनीती साफ आहे. इथे एखाद दुसरा एक्स्ट्रा चेंडू गेला तरी चालेल परंतु आपल्याला वाईड यॉर्करच टाकायचा आहे. नक्की सोपा नाहीये हा वाईड यॉर्करचा चेंडू हाताळणं. एक चूक झाली तर ती चुकीची किंमत मोजावी लागू शकते. इथे फटका तर जबरदस्त केलाय आणि फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि विजयाच्या आशा इथे मात्र पुन्हा एकदा पंढरपूर संघाने प्रज्वलित केल्या आहेत. कारण का इंजमाम नायकवडी इथे मात्र बॅक टू द पॅव्हलियन गेले आहेत. मिरज संघाचा सुपरस्टार बॅक टू द पॅव्हलियन.
इंजमाम नाईक कवडी गेले मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय बैलपट्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्यांना देखील पाहतोय. एक मोठा धक्का इथे मात्र बसलाय मिरज संघाला. इंजमाम नायकवडी बॅक टू द पेव्हलियन. आता मात्र उमेशला अतिरिक्त जबाबदारी त्याच्या खांद्यावरती पेलायची आहे आणि ती जबाबदारी थोडीशी त्याची देखील कमी करायची आणि त्यासाठी अजय स्ट्राईक वरती आपण त्यांना देखील पाहतोय. प्रवीण अप्रतिम गोलंदाजी. युवा खेळाडूने दर्जेदार खेळ दाखवला. इथे मात्र जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाची भिंत भेदत चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र पाठवलं गेलाय. जबरदस्त आल्या आल्या इथे मात्र चौकाराने गोलंदाजाचं स्वागत केलंय. चेंडू मध्ये नक्कीच खराबी नव्हती. माइंडसेट योग्यच होता परंतु इथे मात्र कौतुक फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. फलंदाजाच्या कौशल्याचं हे कौतुक आहे आणि म्हणूनच 4 धावा. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर. स्लॉट मध्ये आलेला चेंडू प्लॉट मध्ये तब्दिली. 6 धावेंसाठी जबरदस्त वार. शानदार षटकार. आणि इथे मात्र प्रेक्षकांमध्ये अक्षय सूर्यवंशी यांनी हा झेल टिपला. जबरदस्त झेल इथे मात्र टिपला गेलाय. अक्षय सूर्यवंशी नक्कीच काय झेल टिपलाय. एका हातामध्ये हा झेल टिपलाय. जबरदस्त. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 65 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 8 मध्ये 16 म्हणजेच जर पाहायला गेलं तर जेवढे चेंडू त्याच्या दुप्पट डावा म्हणजेच इथून दुप्पट परिश्रमाची गरज इथे मात्र निर्माण झाली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा घड्याळाचा काटा पण सांगून जातो वेळ प्रत्येकाची बदलते. वेळेला बदलायचा आहे तर इथे मात्र प्रयत्न देखील करावे लागतील. ओहो फटका खेळलाय. जबरदस्त फटका. 2 क्षेत्ररक्षकांची भिंत भेदली आहे. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धावेंसाठी जबरदस्त खाली क्षेत्रामध्ये वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अजय आले मैदानावरती आणि त्यांनी 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या आणि जे उमेशच्या कांद्यावरचं ते दडपण होतं ते कमी केलं. ओहो नक्कीच पॉइंटच्या दिशेने फटका. बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल सोडला गेला नाहीये. म्हणजेच काय तर अजयची खेळी संपुष्टात. अजून एक धक्का दिला. 7 मध्ये 12ची गरज होती. 7-12चा उतारा कोणाचा तरी कोरा राहील का याची भीती निर्माण झाली आहे. या चेंडूवरती फटका फसला आणि त्यानंतर इथे मात्र समीकरण आता मात्र निर्माण झालंय. 6 चेंडू मध्ये 12 धावा. काय मॅच आहे. पहिली मॅच या स्पर्धेची पहिली मॅच रंगली होती ती म्हणजेच सैनिक टाकळीच्या विरोधात BMW स्पोर्ट्स रेंदाळ मध्ये आणि त्यामध्ये जवळजवळ सैनिक टाकळी हा संघ हा विजयाच्या उंबरठ्यावरती होता आणि तिथेच तत्व परीक्षा ही जर पाहायला गेली तर अनुभवाची लागली आणि त्यामध्ये शरीफ मुल्लानी यांचा संघ अनुभवाने पुढे सरसावला आणि त्या संघाने इथे मात्र 6 चेंडूमध्ये 5 धावा डिपेंड केल्या. तुषारनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि BMW या ब्रँडला या नावाला साजेशी कामगिरी करत रेंदाळ संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश केला. त्याच प्रकारची मॅच पाहायला मिळेल का. 6 मध्ये 12ची गरज आहे. 6 मध्ये 12 बनवल्या जातील का. महेश भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. महेश म्हटल्यावरती नावातच तांडव करण्याची क्षमता. महेश म्हटलं की शंकर आणि शंकराला आज तांडव करावं लागेल. तांडव नक्कीच केला जाईल की शंकराला इथे मात्र नाचवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे हे देखील पाहायचंय. गोलंदाजीसाठी हुकमाचा एक पुन्हा एकदा शो केलाय. अभिजित लाकरेला गोलंदाजीसाठी आणलाय. 6 मध्ये 12 डिपेंड केल्या तर आज जय जयकार अभिजित लाकरेचा देखील होणार यात शंका नाहीये. पाहायचंय अभिजित लाकरे काय करतायत. या 6 चेंडू मध्ये 12 धावा रोखतील का की दुसऱ्या बाजूला उमेश कोलेकर जो तंबू टोकून इथे मात्र आपल्या संघासाठी शिलेदाराची भूमिका बजावतोय.
उमेश कोलेकर या मॅच मध्ये आपल्या संघाचा विजयाचा तख्ता विजयाचा भगवा फडकवेल का या प्रश्नांची उत्तर या 6 चेंडू मध्ये दर्जेदार मॅच. ओहो 6 मध्ये 12ची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव निर्धाव निर्धाव. ओहो काय मॅच आहे जबरदस्त. ही मॅच नक्कीच दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत म्हणूनच ही मॅच दर्जेदार पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील जोरदार आवाज यायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षक देखील सांगतात अशा प्रकारे फटके खेळणं गरजेचं आहे परंतु सोपं नाहीये. पंचांचा निर्णय अखेरचा आहे. पंचांनी आतापर्यंत कोणावरतीही अन्याय करू दिला नाहीये. जबरदस्त पंच आहेत शिवराज गस्ते सर आणि तुषारजी भिसे सर दोन्हीही जबरदस्त पंच आहेत. पंचांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच पंढरपूर संघ इतक्या लांबून वरून जयसिंगपूर मध्ये खेळण्यासाठी आला आणि आज त्यांनी क्लास दाखवला. नक्कीच अपोजिट संघाला इथे मात्र मिरजेच्या संघाला या जवळच्या संघाला इथे मात्र थोडस जर पाहायला गेलं तर संघर्ष करायला भाग पडलाय. अजून देखील 5 चेंडू आहेत 12ची गरज आहे. 5-12 फुल टॉस आहे. फुल टॉस वरती आक्रमण आणि त्यानंतर उमेश कोलेकर सांगतील फुल टॉस दिला तर राहील का हा चेंडू. नाहीच राहणार कारण का माझ्यामध्ये ताकद आहे चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याची. इथे षटकार ठोकला आणि त्यानंतर समीकरण 4-6. काय मॅच आहे काय मॅच आहे जबरदस्त. हृदयाचे ठोके काही प्रेक्षकांनी तर मला वाटतं बीपीच्या गोळ्या देखील खाल्ल्या आहेत. नक्कीच खाल्ल्या आहेत. प्रेक्षकांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आज प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. जबरदस्त अशी मॅच आणि आज संजू प्रेमी चषक आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. 75 बनवल्यात आता मात्र जिंकण्यासाठी 4 मध्ये 6ची गरज आहे. एक षटकार विजयाचा इथे मात्र सोपच कार. तो षटकार ठोकला जाईल का की 1-1 2-2 धावा ज्या थेंबा थेंबानी धावा बनवल्या गेल्या आतापर्यंत त्या थेंबा थेंबानी हे तळ हे विजयाचं तळ हे भरलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. ओहो फटका जबरदस्त इथे मात्र कवचला भेदला. इथे मात्र डीपला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ओहो काय झालंय पहा. नक्कीच डोक्याला हात लावणारी परिस्थिती होती. जर या चेंडूवरती कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील. काय फेकी केली. नक्कीच चेंडूला लगेच कलेक्ट केलं फेकी केली आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर भाग्याची साथ लावली. नाहीतर उमेश कोलेकरला बॅक टू द पेव्हन जावं लागलं असतं. 77 बनवल्या. 3 मध्ये 4ची गरज आहे. 3 मध्ये 4. पहिली मॅच आठवते का. पहिली मॅच देखील अशाच प्रकारे होती. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुपर ओव्हर झाली नाहीये. सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहिजे आहे. कशी असते ही जयसिंगपूरची सुपर ओव्हर ही देखील पाहायचं आहे प्रेक्षकांना. म्हणूनच प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. जयसिंगपूर मध्ये सुपर ओव्हर पाहिजे आहे आणि त्यासाठी इथे मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करायची आहे. ओहो इथे जर पाहायला गेला तर नक्कीच पंचांनी दोन्ही हात समांतर केले म्हणजेच काय धाव मात्र अवांतर. या महत्वाच्या क्षणामध्ये धावा बहाल गिफ्टेड केल्या आहेत त्या कुठेतरी चूक करताना पाहायला मिळत आहेत. ही चूक म्हणजेच आपल्याला घरचा रस्ता नापावला लागणारी परिस्थिती. नक्कीच घरचा रस्ता जर पकडायचा नसेल विजयाच्या उंबरट्यावरती जायचं असेल विजय पूर्ण करायचा असेल तर इथे मात्र नक्कीच 3 चेंडू मध्ये 3 धावा डिपेंड करावे लागतील. ते 3 चेंडू मॅजिक चेंडू टाकावे लागतील. ओहो इथे मात्र फटका चांगला 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 जबरदस्त विजयाचा षटकार. विजयाचा गुलाल उधळणारा हा षटकार. दोन्ही स्टाईलने मॅच फिनिश. उमेश कोलेकर मनसूर यांनी सांगितलं होतं उमेश हा आमच्या संघाचा मॅच विनिंग खेळाडू आहे. हा पोलिसी दलामध्ये कार्यरत आहे आणि हा खेळाडू लढवय आहे. आज लढला आणि मिरजचा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना दिसलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणता आहे. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय एक अष्टपैलू खेळाडू उमेश कोलेकर. मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू
तब्बल 13 चेंडू 38 धावांची मॅच विनिंग पारी आणि इथे मात्र या मॅन ऑफ द मॅच चा हकदार उमेश एचे. नक्कीच उमेश एचे उमेश कोलेकर जबरदस्त खेळ आणि हाडलं की ते मात्र नितीन मेडा सर आपला संघ दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळाला परंतु काही चुकांमुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलंय. आणि यानंतर जर पाहायला गेलं तर आपण एक हिंदीचा बुलंद आवाज याच परिसराचा बुलंद आवाज आकाशजी मतले सर यांचं समालोचन यानंतर थोड्याच वेळात आपण जरूर ऐकणार आहोत. परंतु तोपर्यंत आपण उमेश कोलेकर यांच्याशी देखील बातचीत करणार. उमेश एचे